उन्हाळ्यात तीव्र उष्णतेमुळे शरीरात अनेक समस्या उद्भवतात। शरीरासोबत मनही अस्वस्थ असतं, त्यामुळे या दिवसात जसं शरीर रिलॅक्स ठेवण्याची गरज असते तसेच मनही। अशा वेळी सकाळी उठून योगासनांसह प्राणायाम करणं फायद्याचं ठरतं। प्राणायाम केल्याने शरीरासह मनातही थंडावा निर्माण होतो। परिणामी मन आणि शरीर या दोन्हींवरील ताण दूर होण्यास मदत होते। जाणून घेऊयात शरीर आणि मन थंड ठेवण्यासाठी कोणते प्राणायाम उन्हाळ्यात करायला हवेत। पहिलं तर अनुलोम विलोम। अनुलोम विलोममुळे शरीरातील वाहिन्या आणि मज्जातंतू स्वच्छ होतात। पद्धत: पहिलं तर एका नाकपुडीतून श्वास घ्या। श्वास घेताना दुसरी नाकपुडी बंद ठेवा। नंतर हीच क्रिया दुसऱ्या नाकपुडीद्वारे करा। दुसरा प्राणायाम कपालभाती प्राणायाम। कपालभातीमुळे शरीरातील ऑक्सिजन प्रवाह सुधारतो आणि श्वसन संस्था स्वच्छ होते। पद्धत: कपालभाती करताना दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि तळवे वर असू द्या। करताना दीर्घ श्वास घ्या। दोन्ही नाकपुड्यातून आता जलद गतीने श्वास घेण्याचा प्रयत्न करा। काही वेळ श्वास घेतल्यानंतर दीर्घ श्वास पुन्हा घ्या। कपालभाती प्राणायामची एक फेरी पूर्ण करण्यासाठी 20 वेळा श्वास घेणं जरुरीचं असतं। तिसरा प्राणायाम म्हणजे भस्त्रिका प्राणायाम। याने पचनशक्ती वाढते आणि शरीरातील एनर्जी लेवलही सुधारते। पद्धत: वज्रासनात बसा। दोन्ही नाकपुड्यातून दीर्घ श्वास घ्या, नंतर वेगाने श्वास सोडा। एक गोष्ट लक्षात घ्या, भस्त्रिका प्राणायाम करताना जेव्हा तुम्ही श्वास घेता आणि सोडता तेव्हा फुफ्फुसांचा विस्तार व्हायला हवा। चौथा प्राणायाम म्हणजे शीतली प्राणायाम। उन्हाळ्यात शीतली प्राणायाम केल्याने स्ट्रेस, राग आणि चिंता कमी होऊन शरीराला आणि मनाला आराम मिळतो। पद्धत: मोकळ्या हवेत बसा। तुम्ही बागेतही बसू शकता। बसल्यावर जीभ बाहेर काढा आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करा। आता श्वास सोडा। ही प्रक्रिया पुन्हा करा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा।